भाग 11. राजा बोले दळ हाले तशी हा हा म्हणता सोयरीक ठरली. मोठ्या धुमधडाक्याने लग्नाचा बार उडाला. सुवर्ण अंबारीतून नवरा नवरीची वरात काढली. तोफांच्या बंदुकांच्या आवाजांनी सारे बंगळूर शहर दुमदुमून गेले. शहाजीराजांची इच्छा पूर्ण झाली. शहाजीराजांचा सारा थाट ऐश्वर्य संपन्न. स्नान, पूजा अर्चा, काव्यचर्चा, आयुध घरची पाहणी, लष्कर तपासणी, बाग बगीचे, रात्री नाच रंग, नृत्य गायन, शृंगार यात शहाजीराजांचे दिवस जात. पहाटे भटांच्या आवाजाने जागा झालेला वाडा मध्यरात्रीला शृंगार रसात झोपी जाई. या दोन्ही दिवस रात्रीचा फरक होता. मोहिमा मृगया सोडली तर दिनक्रम हाच. शिवाजीला प्रत्येक गोष्टीचे नवल वाटे. वाड्यावर भेटायला येते सरदार, मानकरी, शास्त्री असत. कुणी घोड्यावरून, कुणी पालखीतून आपल्या इतमामाने भेटायला येई. कुणाचे आगमन चौघड्यांच्या इशारतीने कळे तर कुणाचे शिंगाच्या आवाजाने. हरी शिवाजी जिजाऊंच्या जवळ बसले होते. तुकाबाई पण तेथेच होत्या. एकदम शिवाजीने विचारले, आई, आपल्याकडे माणसं येतात तशी इथं काय येत नाहीत? दोघींनी शिवाजीकडे पाहिले. जिजाऊ म्हणाल्या, काय म्हणतोस तू? अरे, इथं कितीतरी सरदार उमराव येतात. ते नव्हे, आपल्याकडे कसे पाटील येतात, नानू वस्ताद येतो, मावळे येतात. तुकाबाई छद्मी हसल्या. म्हणाल्या, शिवाजीराजे, हे महाराजांचे ठिकाण आहे. इथं तसली माणसं कशी येतील? राजांच्या घरी राजेच यायचे. राजे कुणाचे? प्रजेचे. मग ज्या राजाच्या घरी प्रजा यायला भीते तो कसला राजा? रामायणात राम वनवासात निघाले तर सारे त्यांना पोहोचवायला शहराबाहेर गेले. गुहकाला रामाने मिठी मारली. तो खरा राजा नाही? तुकाबाईंचा चेहरा एकदम गंभीर झाला. जिजाबाई म्हणाल्या, जा, खेळ जा बाहेर. बघ दादा, एकोजीराव कुठे आहेत ते? शिवबा बाहेर गेला. पण त्यांची शंका तशीच राहिली. बंगळूरला शिवाजी इतके दिवस राहिला, पण त्याचे मन तिथे रमेना. नव्या नव्या गोष्टी दिसत होत्या, पण त्या साऱ्यांचा कंटाळा वाटत होता. शिवाजी राजांना आठवत होते ते पुणे. नजरेसमोर येत होते शिवापूर वाड्यात येणारे मावळे. पण हे सांगायचे कुणाला? सकाळी स्नान करून शिवाजी वडिलांच्या दर्शनाला गेला. पण महाली शहाजीराजे नव्हते. चौकशी करता ते वाड्याच्या बाहेर आहेत असे कळले. शिवाजीराजे बाहेर धावले. वाड्याच्या दारातच शिवाजीराजांचे पाय थबकले. बाहेरच्या पटांगणात 2 घोडी उभी होती. महाराज दोन्ही घोडी पाहत होते. आजूबाजूला दादोजी, संभाजी वगैरे मंडळी उभी होती. शिवाजीला पाहताच महाराज म्हणाले, या राजे. शिवबा गेले. शहाजीराजांच्या पाया पडली. पंतांच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आता छोटे राजेच परीक्षा करू देत. शिवबा, यातलं उजवं जनावर कोणतं ते सांगा. दोन्ही घोडे सारखे, एका उंचीचे, पांढरे शुभ्र. शिवाजीराजे तज्ज्ञासारखे घोड्यांभोवती फिरत होते. सारे कौतुकाने राजांच्याकडे पाहत होते. त्यांची ऐट निरखीत होते. उजव्या घोड्याजवळ ते गेले. त्यांच्या ओठाळीला हात लावित असता शहाजीराजे म्हणाले, हं राजे, चावेल. हा चावणार नाही, हा चांगला घोडा आहे. अश्व परीक्षेसाठी आणलेला महम्मद आश्चर्यचकित झाला. अल्हम्दुलिल्लाह, उमर लहान पण जानकारी केवढी. राजे, तो घोडा काय वाईट आहे? पायात बेडी आहे, कपाळावर उतरंड आहे. केव्हा बुजेल याचा नेम कोणी द्यावा? राजांनी सांगितले. पंत, राजांना हे ज्ञान कसं? नेहमी पागेतच असतात राजे. घोड्यांवर भारी प्रेम आहे राजांचं. तेच लक्षण मोठं. आता आमचे शंभूराजे आहेत. संस्कृत सुरेख जाणतात. संस्कृत काव्य करतात. काव्यचर्चेत भाग घेतात. पण ही लक्षणं त्यांच्याजवळ नाहीत. शास्त्रांच्यामुळे सारी वळणं ब्राह्मणी बनली आहेत. संभाजीराजे लाजले. शिवाजीराजांना जवळ घेत महाराज म्हणाले, राजे, आम्ही तुमच्या अश्वपरीक्षेवर निहायत फिदा आहोत. हा घोडा पसंत आहे तर तुम्ही घ्या. आम्ही पागेत जातो तेव्हा एक श्लोक म्हणत असतो. तुम्हाला संस्कृत येतं ना? हो, थोडं थोडं. चालेल, आम्ही सांगतो तो श्लोक लक्षात ठेवायचा.
यस्याश्व तस्य राज्यम यस्याश्व तस्य मेदिनी, यस्याश्व तस्य सौख्यम यस्याश्व तस्य साम्राज्यम. लक्षात राहील? नाही राहिला तर पाठ करून घेऊ. राजे ज्यांच्या घरी हे ऐश्वर्य आहे त्यांचंच राज्य अभेद्य असतं हे विसरू नका. आणि पंतांच्याकडे वळून ते म्हणाले, पंत, आज संध्याकाळी आमच्या शिवाजीराजांची दृष्ट काढायला सांगा. आमचीच दृष्ट लागायची त्यांना. रात्री एकोजींनी घोड्याचा हट्ट तुकाबाईंच्याकडे धरला. एकोजीला जवळ घेत जिजाबाईंच्याकडे पाहत तुकाबाई म्हणाल्या, राजे, तुम्हाला कसं घोडं मिळणार? शिवाजीराजे लाडके आणि तुम्ही सगळ्यात धाकटे. तुमच्या नशिबी घोडा नाही. ते शब्द काळीच कात्रीत गेले, पण जिजाबाई काही बोलल्या नाहीत. रात्री जेवणे झाली. जिजाबाई महालात आल्या. शिवाजी, संभाजी या दोघांची शय्या मोकळी होती. रात्र पुष्कळ झाली होती. अशा रात्री जेवून ही मुलं कोठे गेली हे त्यांना समजेना. जिजाऊंनी नोकरांना दोघांना हुडकण्यासाठी पाठवले. तेव्हा ते दोघे आले. जेव्हा शिवाजीराजांची नजर चोरटी बनली होती, जिजाऊंनी विचारले, कुठे सापडले हे दोघे? नाच महालात गाणं चाललंय ना, व तिथं होत्या स्वाऱ्या. नाच महालात? जिजाबाई उद्गारल्या. आत नव, बाहेरच चोरून आत बघत होते. जा तू. नोकर गेला. जिजाबाईंनी दोघांवरून नजर फिरवली. त्यांचा स्वर करडा बनला. राजे, हे खरं? शिवबा काही बोलला नाही. कुणाला विचारून गेला होतात राजे? सांगितलं नव्हतं रात्री बाहेरच्या चौकात जायचं नाही म्हणून? शिवाजीराजांचा चेहरा गोरामोरा झाला. रडकुंडीच्या आवाजात येत तो म्हणाला, दादा महाराज म्हणाले, चल गंमत बघूयात. अन तुम्ही नाचगाणं तेही चोरून पाहायला गेलात? शरम वाटली नाही? चढता आवाज ऐकून तुकाबाई आत आल्या. शिवाजी रडत होता. त्याला जवळ घेत त्या म्हणाल्या, राणीसाहेब, नाचगाणं पाहिलं म्हणून काय झालं? राजांच्या मुलांनी हे पाहायचं नाही तर कुणी? बाई, लहान असलीस तरी हात जोडते, तू यात पडू नको. आणि त्यांनी शिवाजीराजांना धरून ओढले. उगीच लहान सहान गोष्टींवर कसलं रागवायचं? हे चालायचंच. हे तुम्हाला चालेल, आम्हाला ते परवडायचं नाही. मुलाचं वळण टिकायचं नाही. तुकाबाई संतापल्या. कळतात बोलणी राणीसाहेब. एवढी काळजी वाटते तर पोरांना मारण्यापेक्षा स्वारींनाच का नाही सांगत? खरंच सांगायला हवं, जिजाबाई खंबीरपणे म्हणाल्या. ज्या घरात मूल वाढतं तिथं कसं वागावं हे मोठ्यांना कळायलाच हवं. तुकाबाई आल्या तशा रागाने निघून गेल्या. शिवाजीराजे हुंदके देत झोपी गेले, पण डोळे पुसायला जिजाबाई गेल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सारा दिवस तुकाबाई संधी शोधत होत्या. सायंकाळी ती मिळाली. शहाजीराजे महालात आले. जिजाबाई, तुकाबाई, संभाजी, शिवाजी, एकोजी सारे होते. बोलता बोलता शहाजीराजांनी विचारले, आम्ही विसरलोच. काल शिवबांची कोणी दृष्ट काढली का? खुद्द थोरल्या राणीसाहेबांनीच काढली. आम्ही समजलो नाही. शहाजीराजे हसून म्हणाले, राणीसाहेबांना इथलं वळण आवडत नाही. शिवाजीराजे या वातावरणात बिघडतील असं त्यांना वाटतं. असं कोण म्हणतं? खुद्द राणीसाहेबच म्हणतात. शिवाजीराजे इथं राहायचे झाले तर इकडून आपल्या सवयी बदलल्या गेल्या पाहिजेत असं म्हणतात. मतलब? गंभीर होत महाराज म्हणाले, काल नाचीच्या महालात शिवाजीराजे गाणं ऐकत होते. मग? ते बंद झालं पाहिजे असा राणीसाहेबांचा आग्रह आहे. खरं? जिजाऊंच्यावर नजर रोखीत शहाजीराजांनी विचारले. जिजाबाई काही बोलल्या नाहीत. तुकाबाई विजयाने पाहत होत्या. शहाजीराजे एकदम आसनावरून उठले. बाहेर जात असता ते म्हणाले, आमच्या सवयी बदलणं कठीण. ते वयही आता राहिलं नाही. राणीसाहेबांना आमच्या सहवासात शिवाजीराजे बिघडतील असं वाटत असेल तर त्यांनी खुशाल त्यांना घेऊन जावं. महाराज निघून गेले. जिजाबाईंनी डोळ्यांना पदर लावला. तुकाबाई म्हणाल्या, बघा बाई, तुम्हीच म्हणालात सांगा म्हणून. जिजाबाईंनी पुष्कळ विचार केला. तुकाबाईंचा वाढता कडवटपणा दिसत होता. एखाद्या दिवशी काही मोठे प्रकरण होऊन जाण्यापेक्षा आताच तो निर्णय केलेला बरा असे जिजाबाईंना वाटले. एके दिवशी मन घट्ट करून त्यांनी शहाजीराजांना निर्णय सांगून टाकला.